श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील गोरगरिबांसाठी जप्त वाळूचा लिलाव। जप्त वाळू हाराशी घेणाऱ्यांनी गरिबांना कमी दरात वाळू देण्याचे तहसीलदारांचे आवाहन। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी 9 महिन्यामध्ये धडाकेबाज कारवाया करत वाळू चोरी करणाऱ्यांना तब्बल 33 वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोंचा दंड वसूल केला असून यामुळे वाळू चोरी शून्यावर आली आहे। वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदीकाठावरील वाळू साठ्यांचा लिलाव करून वाळू विक्री चोले पेण आणि पडसा या ठिकाणी दिनांक 13 पासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी कमी दराने होत असलेल्या या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा असे माहुरीतील तहसीलदार किशोर यादव यांनी आवाहन केले आहे। बघूया त्यांची प्रतिक्रिया। माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील 110 ब्रास जप्त रेतीसाठीचा लिलाव झालेला आहे व सदरील लिलावधारक यांना 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत हा जप्त रेतीसाठ्यातून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। लिलावधारक यांच्याकडून सर्व अटी शर्तीचे पालन करून सदरील वाहतूक करण्यात येत आहे व बैठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन करण्यात आलेलं आहे। तलाठी, नायब तहसीलदार यांच्या वेळोवेळी भेट देऊन पावत्या तपासण्याचे काम चालू आहे।